नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत ग्रेव्ही कांद्याची भाजी। बनवायला सोपी आणि खायला टेस्टी आणि झटपट घरच्या साहित्यात तयार होणारी ही कांद्याची भाजी आपण बनवूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही भाजी बनवण्यासाठी मी इथे छोटे छोटे कांदे कापून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत। आता आपल्याला या कांद्यांना वरच्या साईडनी असे 2 कट मारून घ्यायचे आहे। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला एका कांद्याला 2 असे कट मारून घ्यायचे आहेत। आता याच प्रकारे मी सर्व कांद्यांना कट मारून घेते। हे बघा सर्व कांद्यांना कट मारून झालेले आहेत। इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता या तेलमध्ये आपल्याला हे कांदे सोडून घ्यायचे आहे आणि आपल्याला 2 मिनिटं हे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे। कांदे आपले फ्राय झालेले आहेत। आता हे आपण एका ताटामध्ये सर्व कांदे काढून घेणार आहोत। आता याच तेलामध्ये थोडीशी 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे ती मी याच्यामध्ये टाकलेली आहे। आता हे आपल्याला चांगलं 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 2 कांदे मी इथे बारीक चिरलेले आहे। हे कांदे आपल्याला याच्यामध्ये टाकून लाल होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा आपला इथे मस्त लाल झालेला आहे। आता आपण जी मसाल्यांची पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता हे सर्व आपल्याला 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा कांदा आणि आपली मसाला ग्रेव्ही इथं मस्त शिजलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 टोमॅटोची मी इथं ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे, ती टोमॅटो ग्रेव्ही याच्यामध्ये टाकायची आहे। आता ही ग्रेव्ही पण आपल्याला या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवर याला टोमॅटो ग्रेव्हीला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा ग्रेव्ही पण आपली मस्त शिजलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मी इथं 4 चमचे दही घेतलेलं आहे, ते चांगलं असं फेटून घेतलेलं आहे। हे दही आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। दही टाकणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे पण आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे दही पण या मसाल्यामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपले सर्व मसाले व ग्रेव्ही दही टाकून मस्त शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे कस्तुरी मेथी टाकणार आहोत, ही मी भाजून घेतलेली आहे आणि त्याचसोबत 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा मी इथे मॅगी मसाला टाकलेला आहे। आता हे पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे जे कांदे आपण फ्राय करून घेतले होते, हे कांदे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे आणि कांदेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ग्रेव्हीमध्ये। फ्रेंड्स, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवे पालेभाज्या मिळत नाही, त्यावेळेस अशी कांद्याची भाजी एकदा नक्की बनवा। आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप मी ते कोमट पाणी करून घेतलेलं आहे, आपल्याला ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हे सर्व पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत।
मीठ हे आपल्याला शेवटी टाकायचं आहे आणि हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि लो फ्लेमवर 5 मिनिटं ही भाजी शिजू देणार आहोत। तर 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण बघू आपली भाजी झालेली आहे का। तर हे बघा आपली कांद्याची भाजी इथं मस्त शिजलेली आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर इथं भाजी आपली झालेली आहे। आता आपण लास्टला याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसते आणि किती छान झालेली आहे ते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे कांद्याची भाजी एकदा नक्की बनवा आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।